युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष बनला आहे, तर त्याच्या दुसऱ्या नंबरचा पक्ष हा शिवसेना शिंदे गट बनला आहे, तर तिसरा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बनलेला आहे। तर एकंदरीत सत्ताधारी पक्ष हे वरचढ चाललेले आहेत। असताना देखील सत्ताधारी पक्षांमध्येही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चुरशी पाहायला मिळाली होती। म्हणजे ज्यावेळेला प्रचाराच्या वेळेला अगदी एकमेकांच्या विरोधात प्रखरतेने प्रचार करण्यात आला होता, त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून असलेली सांगोला नगर परिषदेवरती आज शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत। शहाजी बापूंनी त्यांचा गट राखलाय असं बोललं जात आहे, कारण की ज्या वेळेला सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मंत्री गोरे यांनी तिथे सांगोल्यामध्ये हेलिकॉप्टरनी जात तिथे त्यांनी प्रवेश घेतला होता अचानक, आणि त्या उमेदवाराला नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी घोषित दिली होती। तर तो मुद्दा हा त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त गाजला होता। त्यामुळेच सांगोला नगर परिषदेची निवडणूक ही महत्वाची ठरली होती। असं असताना देखील शहाजी बापूंच्या निवडणूक कार्यालयावरती निवडणूक आयोगाने दहाडी टाकल्या होत्या। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कुठे पैसे आहेत का अशी सर्च म्हणजे शोधाशोध करण्यात आली। असं असताना सुद्धा शहाजी बापू जे कॅन्सरने आता सध्या ग्रस्त असताना सुद्धा त्यांनी निवडणुकीत सांगोला नगर परिषदेवरती शिवसेना शिंदे गटाचा शिंदे गटाचा भगवा फडकवलेला आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक, त्याचबरोबर त्यांचे नगराध्यक्ष आनंद माने निवडून आलेले आहेत। आणि भारतीय जनता पक्षाने केवळ भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षांची युती होती, तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने केवळ 4 आणि शेतकरी कामगार पक्षाला 3 आणि दीपक साळुंखे गटाला 1 सीट मिळालेला आहे। तर यामध्ये शहाजी बापू यांनी आपली सांगोला नगर परिषदेची निवडणूक ही स्वतः एक हातीने जिंकलेली आहे। त्यावरती तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिथे सभा घेतली होती, त्याच्यानंतर शिंदेनी सभा घेतली होती, आणि यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सभा घेऊन सुद्धा शहाजी बापू थोडेसे वरचढ ठरलेले आहेत। शहाजी बापूंनी जे शेवटी म्हटलं की मी एकाकी पडलो होतो, मला आता माझ्या वयाचा तरी विचार करायला पाहिजे होता देवेंद्र फडणवीसांनी, आणि त्यांनी केलेलं भावनिक आवाहन हे लोकांना पटलेलं आहे, आणि त्याच्यावरती आज हे निकाल आपल्याला येताना दिसत आहेत। त्यावरती तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।